भाषा शब्द जरी दोन असलेत मात्र महत्त्व खूप मोठं आहे. संविधान सभेचे सदस्य टी कृष्णमाचारी यांनी संविधानाच्या सभेमध्ये ज्यावेळी भाषा विवादावरती काही प्रश्न उपस्थित केले जात असतानाच 5 नोव्हेंबर 1948 रोजी टी कृष्णमाचारी यांनी एक भाषण केलेलं होतं. ते म्हणत होते, भाषा या संदर्भामध्ये मी बोलणार. भाषा हा साम्राज्यवाद पसरवण्याचा सर्वात प्रभावशाली आणि शक्तिशाली अशी एक कल्पना आहे, ज्या माध्यमातून साम्राज्यवाद मोठ्या प्रमाणात पसरवला जाऊ शकतो. हे शब्द आहेत टी कृष्णमाचारी यांचे. यावरून आपण या भाषेच्या संदर्भातलं गांभीर्य लक्षात घेऊ शकतो. हेच गांभीर्य सध्या जे काही आपल्याकडे युक्रेन आणि रशियाचं युद्ध चाललेलं असेल त्या युद्धांच्या संदर्भात सुद्धा भाषेला एक महत्त्व आहे. कारण हे युद्ध सुरू होण्याचं कारण सुद्धा भाषा आहे. डोमास भागामध्ये जो काही रशियन भाषा जास्त बोलणारी लोक होती, जो भाग आहे युक्रेनचा, त्या भागामध्ये युक्रेनने रशियन बोलण्यावरती प्रतिबंध लादलेले होते. म्हणूनच 2014 पासूनचं जे युद्ध आहे ते आजही आपल्याला पाहायला मिळत आहे आणि त्याचे पडसाद सबंध जगावरती पाहायला मिळत आहेत. हेच पडसाद अशाच प्रकारे आपल्या देशामध्ये सुद्धा आपल्याला पाहायला मिळतात. ते म्हणजेच तामिळनाडू आणि केंद्राच्या वादांच्या संदर्भामध्ये. आणि तो वाद आहे मुद्दा महत्त्वाचा, राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020. या संदर्भापासूनच हे सुरू होतं वाद. नेमका हा वाद काय आहे? केंद्र आणि तामिळनाडूच्या संदर्भामध्ये त्रिभाषा सूत्र हे नेमकं काय आहे आणि हा वाद कसा काय घेऊन पुढे जातं हेच आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. नमस्कार मित्रांनो, विदर्भ आयसच्या ऑफिशियल यूट्यूब चॅनलला आपल्या सर्वांचं स्वागत आहे. हा व्हिडिओ थोडा लांबेल, मोठा होईल, कारण यामध्ये आपण सर्व गोष्टी घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. म्हणून आपण जर डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्नची तयारी करत असाल MPSCची तर नक्कीच आपल्याला हा व्हिडिओ उपयुक्त असणार आहे. कारण आगामी काळामध्ये भाषा हा सर्वात महत्त्वाचा मुद्दा असणार आहे. अगदी आपण बघू शकतो की मध्यंतरी कर्नाटकमध्ये महाराष्ट्रातल्या एसटी महामंडळाच्या बसेसवरती काही आक्रमण केलं गेलं, त्या ठिकाणी विडंबना केली गेली. त्याच पद्धतीनं महाराष्ट्रात सुद्धा मग त्याचा बदला म्हणून कर्नाटकच्या बसेसला, तिथल्या ड्रायव्हर्सला काळं फासलं गेलं. ही प्रकरणं भाषेच्या संदर्भात मोठ्या प्रमाणात घडत आहेत. अशातच केंद्र सरकार हे दाक्षिणात्य राज्यांवरती हिंदी भाषा लादते आहे. यावरूनच म्हणूनच आपल्याला यावरती चर्चा करूया आपण की जी हिंदी आणि इंग्रजी भाषा केवळ 15 वर्षासाठी सांगण्यात आलेली होती, तोच वाद परत आतापर्यंत निघून आला. म्हणजे हे एक खूप मोठं प्रकरण आहे. हे म्हणून आपण यावरती चर्चा करूयात. तत्पूर्वी आपण बघूया हा वाद नेमका कसा सुरू झाला हे आपण पाहणं संयुक्तिक ठरेल. इंडियन एक्सप्रेसची ही बातमी होती, व्हाय तामिळनाडू सेंटर आर क्लॅशिंग ओव्हर न्यू एज्युकेशन पॉलिसी. आता याच्या मागे कारण काय तर एकच, त्यामध्ये 3 लँग्वेज फॉर्म्युला, जो की आपण 1968च्या शैक्षणिक धोरणामध्ये घेतलेलं होतं, तेच नंतर आपण डुबी कंटिन्यू केलं. त्रिभाषा सूत्र म्हणजेच 3 लँग्वेज फॉर्म्युला हाच सगळ्यात कळीचा मुद्दा आहे. हे नेमकं त्रिभाषा सूत्र काय हे आपण समजून घेण्याचा प्रयत्न करूया. त्याच्यानंतर आपण आपल्या मूळ मुद्द्यावरती वळूया. कारण पार्श्वभूमी आपल्याला समजणं फार आवश्यक असेल. हे वाद होत आहेत 2 राज्यांमध्ये, एक राज्यामध्ये आणि केंद्रामध्ये. राज्यामध्ये म्हणजेच तामिळनाडू सरकार, तामिळनाडूचे मुख्यमंत्री MK स्टॅलिन आणि केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या दरम्यान हे वाद चाललेले आहेत. हे वाद आपण नेमके काय ते आपण समजून घेण्याचा प्रयत्न करूया. तत्पूर्वी कौटिल्य मासिक जर आपण लिखाणात्मक वर्णनात्मक पद्धतीने MPSCची तयारी करत असाल तर आपल्यासाठी विदर्भ आयस अकॅडमीच्या वतीनं प्रसिद्ध करण्यात येणारं कौटिल्य हे मासिक अत्यंत उपयुक्त ठरणार आहे, ज्या माध्यमातून तुम्हाला नेमकं आपण काय लिहिलं पाहिजे चालू घडामोडींपैकी. कारण आन्सर जे आहे आपल्याला जे लिखाण करायचं आहे त्यामध्ये आपण जोपर्यंत चालू घडामोडींचा, करंट अफेअर्सचा टच त्या उत्तराला देणार नाही तोपर्यंत ते उत्तर आपलं इफेक्टिव्ह किंवा परिणामकारक होणार नाही. म्हणूनच हे मासिक आपल्यासाठी फारच उपयुक्त ठरेल. नुकतंच हे मासिक प्रसिद्ध झालेलं, प्रकाशित झालेलं आहे मार्च 2025चं, ज्यामध्ये 1 फेब्रुवारी ते 28 फेब्रुवारीपर्यंतचं साधारण 20-1 फेब्रुवारीपर्यंतचे त्यामध्ये आपल्याला करंट अफेअर्स कव्हर केलेले आहेत.
महत्त्वाची थीम याच्यामध्ये म्हणजेच जे नुकतंच 1 फेब्रुवारी रोजी बजेट सादर केलं गेलं त्या बजेटच्या संदर्भातला यामध्ये संपूर्ण माहिती बऱ्यापैकी देण्यात आलेली आहे, जी आपल्या उत्तरासाठी उपयुक्त असेल. आणि त्यासोबतच आर्थिक पाहणी अहवाल जाहीर होत असतो दरवर्षी, जो 31 जानेवारीला जाहीर झाला, तो सुद्धा याच्यामध्ये कव्हर करण्याचा प्रयत्न केलेला आहे. चला तर मग आपण आपल्या मुद्द्यावरती येऊया. नेमका हा मुद्दा काय आहे? वादाची सुरुवात कशी होते? सर्वात अगोदर तर केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान या वादाची सुरुवात करतात. वादाची सुरुवात काय? तर राष्ट्रीय शैक्षणिक धोरणात जोपर्यंत कोणतेही राज्य राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 लागू करणार नाही, तोपर्यंत राज्यांना समग्र शिक्षा कार्यक्रमाअंतर्गत दिला जाणारा जो निधी आहे तो निधी दिला जाणार नाही. यामध्ये परत आपल्याला एक महत्त्वाचं असेल की जोपर्यंत सर्व राज्य किंवा कोणतेही राज्य केंद्रीय जे काही आपलं शैक्षणिक धोरण 2020 आहे ते लागू करत नाही, तोपर्यंत कोणत्याही राज्याला समग्र शिक्षा कार्यक्रमाचा जो काही शिक्षा कार्यक्रमाचा निधी आहे तो निधी दिला जाणार नाही. मग अशातच खरा प्रश्न सुरू होतो. तामिळनाडू राज्याने यापैकी ही शैक्षणिक धोरण लागू करण्यासाठी ते तयार आहे, परंतु या शैक्षणिक धोरणामध्ये जे काही त्रिभाषा सूत्र देण्यात आलेलं आहे, हे त्रिभाषा सूत्र ते लागू करायला तयार नाहीत. त्यांचं मत आहे की आम्हाला त्रिभाषा सूत्र लागू करायचं नाही, आम्हाला द्विभाषा सूत्र पाहिजे आहे. द्विभाषा सूत्र. आता नेमकं आपण पाहणं गरजेचं आहे की त्रिभाषा सूत्र काय आणि द्विभाषा सूत्र काय हे सुद्धा पाहूया आपण. मग यावरती उत्तर दिलं जातं, अक्षरशः दिलं जाणारच उत्तर, ते म्हणजेच तामिळनाडूचे मुख्यमंत्री M.K. स्टॅलिन यांच्यातर्फे. M.K. स्टॅलिन म्हणतात की या ठिकाणी तामिळ लोक अशा ब्लॅकमेल स्वीकारत नाही. म्हणजे फारच प्रक्षोभक असं उत्तर M.K. स्टॅलिन यांच्यातर्फे दिलं जातं. धर्मेंद्र प्रधान यांनी जे काही त्यामध्ये वक्तव्य केलं असेल किंवा आम्ही तोपर्यंत निधी देणार नाही राज्याला, तर त्यावेळी स्टॅलिन म्हणतात की तामिळ लोक हे अशा ब्लॅकमेलिंगला घाबरत नाही. त्यानंतर कोणत्याही घटनात्मक तरतुदीशिवाय त्रिभाषा सूत्र अनिवार्य कसं काय होऊ शकतं? कारण भाषा ही कोणत्याही राज्यांवरती कंपल्शन आपण लादलेली नाही, आणि त्यातल्या त्यात विशेषतः या ठिकाणी होतं आहे ते म्हणजे भाषा एकाच भाषेसाठी मोठ्या प्रमाणात वाद चालला आहे. ती भाषा आहे आपल्याकडे हिंदी. जो वाद नेहमी यामध्ये 2 भागांमध्ये विभागला गेलेला असतो. उत्तरेकडे हिंदीला महत्त्व, मात्र दक्षिणेकडे आपापल्या प्रादेशिक भाषांनाच महत्त्व दिलं जातं. त्यामध्ये तामिळ असो तेलुगू असो या भाषांना त्यांच्यामध्ये महत्त्व दिलं जातं. त्याच्यामुळे हिंदी जी भाषा आहे ती आपण दक्षिणेतल्या राज्यांवरती लादू शकत नाही. म्हणूनच जे आपण सुरुवातीला मी तुम्हाला सांगतोय की टी कृष्णमाचारी हे जे काही भारतीय संविधान सभेचे सदस्य होते यांनी भाषेच्या संदर्भातला मुद्दा उपस्थित केलेला होता, आणि त्यामध्येच ते म्हणतात, कारण त्यांना भीती होती दाक्षिणात्य सगळ्या सदस्यांना की दाक्षिणात्य राज्यांवरती हिंदी भाषा लादली जाणार. मग यासाठीच अगदी इतिहासापासून 1916 पासून वगैरे 20व्या शतकापासून वगैरे हिंदी भाषेच्या संदर्भातला मोठा तीव्र विरोध दाक्षिणात्य राज्यांमध्ये होत असतो. म्हणून हाच आपल्याला पुढे एक पाहणं आवश्यक असणार आहे. मग हे सूत्र केवळ हिंदी लादण्यासाठीचा एक बहाणा आहे असं M.K. स्टॅलिन म्हणतात. म्हणून हिंदीसाठीचाच हा मोठ्या प्रमाणात वाद चाललेला आहे. हे नेमकं काय आहे त्रिभाषा सूत्र हे आपण बघून घेण्याचा प्रयत्न करूयात. त्रिभाषा सूत्र काय आहे? त्रिभाषा सूत्राची जी व्याख्या आहे ती सर्वप्रथम किंवा नेमकंच त्रिभाषा सूत्र काय आहे, तर हे जे आपलं राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 1968चं होतं, त्या 1968च्या त्रिभाषा शैक्षणिक धोरणामध्ये त्रिभाषा सूत्राच्या संदर्भात सांगण्यात आलेलं होतं. उद्दिष्ट काय याचं, तर बहुभाषिकता राष्ट्रीय एकात्मता हे ठेवणं. म्हणजेच काय, तर आपण म्हणतो की विविधतेमध्ये एकता. मग आपल्या इथे सांस्कृतिक, धार्मिक, भाषिक असे अनेक प्रकारचं विविधता या देशामध्ये आहे. ही जर विविधता टिकवून ठेवायची असेल तर त्यासाठी आवश्यक असेल सर्वांना आपापल्या क्षेत्रामध्ये आपापलं सांस्कृतिक, राजकीय, भाषिक हे स्वायत्त देणं आवश्यक असेल. या अनुषंगाने आपण कोणावरतीही धार्मिकता लादू शकत नाही, कोणावरतीही भाषिकता लादू शकत नाही किंवा कोणावरतीही आपण सांस्कृतिकता लादू शकत नाही. हेच भारतीय संविधानाचं एक महत्त्वाचं मर्म आहे, हे आपल्याला या ठिकाणी समजणं आवश्यक असेल. म्हणूनच हेच आपण जे संविधानाने दिलेलं आहे,
यामध्ये आपल्याला याचा मर्म दिसून येतो आणि यावरूनच लक्षात येतं की जे आपण शैक्षणिक धोरण 1968ला स्वीकारलं त्यावेळी 3 भाषा स्वीकारण्याचं स्वतंत्र राज्यांना दिलेलं होतं आपण, की तुम्ही शैक्षणिक धोरणामध्ये जर शिक्षण तुम्हाला द्यायचं आहे तर त्यामध्ये तुम्ही 3 भाषा अवलंबू शकता। त्यामध्ये मग काय काय असेल तर हिंदी भाषिक जे राज्य आहे, हिंदी भाषिक राज्यांसाठी एक ठरवण्यात आलं, त्या 3 भाषा कोणत्या असेल हिंदी भाषिक राज्यांसाठी। पहिली गोष्ट तर हिंदी प्रायोरिटीने असणार त्यांना, त्याच्यानंतर दुसरी त्यामध्येच एक भाषा असणार कंपल्सरी म्हणजे इंग्लिश असणार, आणि त्यानंतर तिसरी जी भाषा आहे ती त्यांची आधुनिक भाषा कोणतीही जी देशामध्ये असेल ती ते स्वीकारू शकतात। आधुनिक भाषा त्यापैकी कोणती असू शकते, मग प्राचीन आधुनिक किंवा कोणती असणार, त्यापैकी ते पाली सुद्धा स्वीकारू शकतात, त्यांना वाटतंय गुजराती स्वीकारू शकतात, त्यांना वाटतंय कोणतीही ती भाषा स्वीकारू शकतात। ही त्यामध्ये अट आपण अशी एक ठेवलेली होती की त्यांना तिसरी भाषा निवडावी लागेल, परंतु ती आधुनिक भाषा असली पाहिजे। मग गुजराती पण आधुनिक भाषा आहे, राजस्थानी आधुनिक भाषा ही सुद्धा आपल्याला माहिती आहे। मग जे हिंदी भाषिक नसलेले राज्य कोण आहेत त्यांच्यासाठी आपण एक वेगळी तरतूद ठेवली। मग जे दाक्षिणात्य राज्य आहेत हिंदी भाषिक नसलेले, किंवा महाराष्ट्र म्हणूया जो हिंदी भाषिक नाही आहे तर मराठी भाषिक आहे, मग याच्यासाठी काय तरतूद आहे तर त्यांनी हिंदी ठेवायला पाहिजे आणि इंग्रजी सुद्धा ठेवायला पाहिजे, आणि ते त्यांची प्रादेशिक भाषा सुद्धा ठेवू शकतात। अशा 3 भाषा ठेवू शकतात। नेमका वाद इथे तामिळनाडूच्या बाबत होतो। तामिळनाडूच्या बाबत म्हणजे जे की हिंदी भाषिक राज्य नाही ते म्हणतात ह्या 3 भाषा आम्ही घेणार नाही, आम्ही घेणार या 2च भाषा इंग्रजी आणि आमची भाषा घेणार। कोणाची तामिळनाडू असेल तामिळ भाषा घेणार, तेलुगू भाषा घेणार, आंध्र प्रदेश। तर अशा प्रकारे त्यांचा इथे वाद सुरू झाला की आम्ही 2च भाषा घेणार, द्विभाषा घेणार। त्यांचा पूर्वीपासूनच या त्रिभाषेला विरोध आहे आणि त्यातल्या त्यात हिंदीला आम्ही हिंदी घेणार नाही। मग भारतीय संविधानानुसार केंद्र आपल्याला दिसतं की जे दिशानिर्देश जे दिलेले असतात 351 नुसार हिंदी भाषेचा प्रसार करण्यासाठी, तर हे या संदर्भात आपल्याला दिसून येतं की दाक्षिणात्य भागांमध्ये हा हिंदीचा प्रसार होणं फार अवघड आहे। आणि सध्या भारतीय जनता पक्षाचं सरकार असताना त्यामध्ये हिंदी भाषा हा प्रमुख केंद्रस्थानी आपल्याला दिसून येते, आणि अशाच वेळी दाक्षिणात्य राज्यांना वाटतंय की आमच्यावरती हिंदी लादते जाते आहे आणि आमची जी स्वायत्तता आहे ती कुठेतरी उल्लंघन केलं जात आहे, हे आपल्याला यावरून दिसून येतं। म्हणून हे द्विभाषेसाठी मोठ्या प्रमाणात आग्रही आहेत आणि इथे वाद होतो की जे आपलं 2020चं न्यू एज्युकेशन पॉलिसी आहे या न्यू एज्युकेशन पॉलिसीमध्ये पुन्हा आपण त्रिभाषा सूत्र स्वीकारलेलं आहे। त्रिभाषा सूत्र स्वीकारल्या कारणानं हा वाद सुरू मोठ्या प्रमाणात पाहायला भेटतोय। मग याच्यामध्ये त्रिभाषा सूत्राची पार्श्वभूमी काय बघूया आपण नेमकी। 1968ला आलं होतं त्रिभाषा सूत्र, म्हणजे ज्यावेळी आपण एज्युकेशन पॉलिसी घेतली होती त्यावेळी। त्याच्यानंतर पुन्हा आपलं शैक्षणिक धोरण आलं 1986ला, त्यामध्ये सुद्धा त्रिभाषा सूत्र हे टू बी कंटिन्यू केलं गेलं। परंतु त्यानंतर 2020 मध्ये पुन्हा आपलं नवीन शैक्षणिक धोरण आलं, 2020 मध्ये आलं जे डायरेक्ट नवीन शैक्षणिक धोरण। या नवीन शैक्षणिक धोरणामध्ये सुद्धा त्रिभाषा सूत्र जसेच्या तसं स्वीकारण्यात आलं, परंतु यामध्ये एक बदल केला गेला, हे त्रिभाषा सूत्र कुठेतरी लवचिक असणार आहे। कारण यामागे सुद्धा कारण आहे, यासाठी के कस्तुरीरंग नावाची समिती जी नेमण्यात आलेली होती 2019ला, या समिती संदर्भात तामिळनाडू राज्यानेच मोठ्या प्रमाणात आंदोलन केलेलं होतं किंवा विरोध केलेला होता या समितीला, कारण या समितीने सुद्धा हिंदी सर्व राज्यांवरती लादण्याचा एक तरतूद त्यामध्ये त्या पॉलिसीमध्ये केलेली होती किंवा त्या प्रस्तावामध्ये केलेली होती, म्हणून मोठ्या प्रमाणात वाद आपल्याला निर्माण झालेला दिसून येत होता। तर या संदर्भात लवचिकता आहे राज्यांना, हे 2020च्या नवीन शैक्षणिक धोरणामध्ये काय आहे तर राज्य आणि विद्यार्थी आपापली भाषा ते निवडू शकतात, त्यांना ते स्वतंत्र दिलेलं आहे। यामध्ये रिस्ट्रिक्शन लावले जाणार किंवा एक रिजिड असं नाहीये, ते कठोर नाहीये की तुम्ही 3 भाषा स्वीकारावंच असो, तरी सुद्धा हा वाद निर्माण होतो आहे। केंद्र सरकार म्हणते की तुम्ही हिंदी भाषा स्वीकारायला पाहिजे, परंतु आपले दाक्षिणात्य राज्य म्हणतात की आम्ही हिंदी भाषा स्वीकारणार नाही। यामध्ये किमान 2 मूळ भारतीय भाषा असायला पाहिजे असं यामध्ये सांगण्यात आलं। त्यानंतर याचं वैशिष्ट्य म्हणजे ते लादली जाणार नाही, बाबा कोणतीही भाषा तुमच्यावरती लादली जाणार नाही, हे न्यू एज्युकेशन पॉलिसीमध्ये आहे। त्याच्यानंतर मातृभाषेवर भर याच्यामध्ये दिला गेला, विशेषतः 5वी आणि जास्तीत जास्त त्याच्यामध्ये 8व्या वर्गापर्यंत वगैरे खूप मोठ्या प्रमाणात मातृभाषेवरती भर दिला गेला आहे। कारण वैज्ञानिक दृष्टिकोनातून एक महत्त्वाचं आहे की मातृभाषेमधलंच शिक्षण
हे मूळतः प्रॉपर असतं. मातृभाषेमधून जो विद्यार्थी शिकत असेल त्याला ज्ञान जास्त प्रमाणात मिळू शकतं, हे एक वैज्ञानिक संशोधनावरून लक्षात येतं. कारण चायनीज लोक चायनीज भाषेमध्ये शिकतात, जर्मन लोक जर्मन भाषेमध्ये शिकतात, म्हणून इंग्रजी जी भाषा आहेत किंवा हिंदी जी भाषा ह्या द्विजम भाषा आहेत असं समजायला पाहिजे असं म्हटलं गेलं आहे. म्हणून जो आपण म्हणतोय की संविधान सभेमधला जो काही टी कृष्णमाचारी यांनी वाद उपस्थित केलेला होता भाषेच्या संदर्भातला, तोच वाद नंतरच्या काळामध्ये आपल्याला दिसून येतो. संविधान सभेने तेवढ्या वेळची वेळ मारून नेली. साधारण 15 वर्षासाठी त्यांनी हिंदी आणि इंग्रजीसाठी सांगण्यात आलं की हे तात्पुरती असणार 15 वर्षापर्यंत. ज्यावेळी 5 वर्ष वगैरे बाकी राहील त्यावेळी एक आयोग नेमावा भाषेच्या संदर्भातला, आणि तो आयोग जो असेल तर काही सजेशन देईल ते पुढे टू बी कंटिन्यू करण्यात यावं. मग हे 15 वर्ष तेव्हा तर त्यांनी मारून नेले संविधान सभेने किंवा काढून घेतले, परंतु तो वाद आपल्या संविधानकर्त्यांना कदाचित जाणीव असेल किंवा नसेल, परंतु तो भाषेचा वाद नंतर पिढ्यानं पिढ्या चालू राहणार होता आणि चालू राहणार आहे आणि सध्या आहे हे आपल्याला दिसून येत आहे. म्हणूनच यामध्ये मराठी आणि कन्नड भाषिक असो किंवा हिंदी आणि तमिळ भाषिक असो यांच्यामध्ये वाद नेहमी होत राहतात, हे आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटतात. म्हणूनच भाषेच्या आधारावरती राज्य निर्मितीसाठी पंडित जवाहरलाल नेहरू किंवा तत्कालीन काँग्रेस यांचा मोठ्या प्रमाणात विरोध होता. कारण एक दुही निर्माण होता कामा नये राज्यांमध्ये किंवा ह्या संपूर्ण देशामध्ये. कारण हा संपूर्ण देश एक आहे, आपण एक संघ आहोत, म्हणून राज्यांचा संघ आहोत आपण, संघ राज्य नाही आहोत, राज्यांचा संघ आहोत. त्या कारणाने आपल्याला एकता जर टिकून ठेवायची असेल तर त्यासाठी आवश्यक असेल की सगळ्या राज्यांना आपापल्या सांस्कृतिक, भाषिक आणि धार्मिक गोष्टींमध्ये ढवळाढवळ करता येणार नाही अशी आपण तरतूद त्या ठिकाणी ठेवतो. तर त्यानंतर सांस्कृतिकतेला प्रोत्साहन देणं हा सुद्धा एक प्रमुख यामध्ये एक धोरण आपल्याला दिसून येतं 2020च्या नवीन शैक्षणिक धोरणामध्ये. हे आपल्याला यामध्ये एक महत्त्वाची गोष्ट दिसून येते. मग आता यामध्ये एक आपल्याला सेंट्रल गव्हर्नमेंटच म्हणतं की या ठिकाणी जे आहे तर 3 लँग्वेज फॉर्म्युला याच्याबद्दल सांगितलं जात आहे की विल कंटिन्यू टू बी इम्प्लिमेंटेड विथ ग्रेटर फ्लेक्झिबिलिटी सांगितली आहेत. नो लँग्वेज विल बी इम्पोज ऑन एनी स्टेट. कोणतीही भाषा ही कोणत्याही राज्यावरती लादली जाणार नाही हे केंद्र सरकारच म्हणत आहे. मिनिस्ट्री ऑफ एज्युकेशनचा एक पब्लिसिटी आहे, पोस्टर आहे त्यांचं, त्याच्यामुळे कोणत्याही राज्यांवरती लादलं जाणार नाही केंद्र सरकारच म्हणते. तरी सुद्धा वाद निर्माण होत आहेत. म्हणजे तेच की जोपर्यंत त्रिभाषा सूत्र कोणत्याही राज्यातर्फे स्वीकारलं जाणार नाही तोपर्यंत समग्र शिक्षा धोरणाअंतर्गतले पैसे दिले जाणार नाही. आणि तामिळनाडूचे ते पैसे आहेत 2100 कोटी वगैरे ते पैसे आहेत, ते अजूनही दिले गेलेले नाहीत केंद्रातर्फे. हे यामध्ये महत्त्वाचा कळीचा मुद्दा आहे, आपल्याला लक्षात येतं. तामिळनाडू हिंदी भाषेचा प्रतिकार कधीपासून करताय याचा इतिहास सुद्धा बघितला पाहिजे आपण. हा प्रतिकार कधीपासून होत आहे किंवा विरोध कधीपासून होत आहे? हा विरोध फार पूर्वीपासून होत आहे, साधारण 1916 पासून वगैरे होत आहे. परंतु त्यामध्ये आपण बघूयात 1968 पासूनचा, म्हणजेच नवीन शैक्षणिक धोरण आलं तेव्हापासूनचा. जसं नवीन शैक्षणिक धोरणामध्ये सांगण्यात आलं की त्रिभाषा सूत्र स्वीकारायला पाहिजे, तिथेच विरोध सुरू झाला तामिळनाडूचा, आम्ही स्वीकारणार नाही त्रिभाषा सूत्र. म्हणून इथे यांनी सांगितलं त्रिभाषा सूत्र नाही तर हम स्वीकारेंगे भाई द्विभाषा पॉलिसी, द्विभाषा पॉलिसी स्वीकारणार असं त्यांनी तामिळनाडूने जाहीर केलं. आणि त्यामध्ये एक तमिळ भाषा आणि एक इंग्रजी भाषा अशा 2च भाषा स्वीकारल्या गेल्यात. त्यामध्ये हिंदी शिकवली जात नाही. अगदी तुम्ही आत्ताच बघत असाल तामिळनाडू स्टेट बोर्ड, मी तर नेहमी म्हणेल तुम्हाला जर डिस्क्रिप्टिव्हची तयारी करायची असेल तर तामिळनाडू स्टेट बोर्ड वाचा एकदा. NCERT तर आपण वाचतो किंवा आहे, परंतु सोप्यात सोपं आणि सुंदररित्या जे सांगण्यात आलेलं तामिळनाडू स्टेट बोर्डमध्ये फार सुंदररित्या त्यांनी शिकवलेलं आहे. त्या 2च भाषांमध्ये आपल्याला त्याच्यामध्ये दिसून येतात तामिळनाडू स्टेट बोर्डला, एक तर इंग्रजी आणि दुसरी म्हणजेच त्यामध्ये तमिळ भाषा. त्यानंतर ऐतिहासिक पार्श्वभूमी काय आहे याला, या 68च्या धोरणाला विरोध करण्यामागे? 1937 मध्ये एक आंदोलन केलं जातं. राजाजी यांचं सरकार असतं तामिळनाडू राज्यामध्ये. त्यावेळी राजाजी यांच्या नेतृत्वात सरकार असताना त्यांनी हिंदी भाषा त्या ठिकाणी याच्यासाठी सरकार स्वीकारतं की हिंदी भाषा ही शाळांमध्ये शिकवली गेली पाहिजे. परंतु इथे मोठ्या प्रमाणात विरोध होतो. विरोध इतक्या मोठ्या प्रमाणात होतो की त्या ठिकाणी काही लोकांचा जीव सुद्धा जातो.
हे आंदोलनामध्ये हे सगळं घडतं आणि असा विरोध झाल्यावरती, प्रखर विरोध झाल्यावरती हे जे काही निर्णय आहे हा निर्णय मागे घेतला जातो हिंदीच्या संदर्भातला. मग इथे सुद्धा हिंदी आली नाही. त्याच्यानंतर पुढे आणखी वाद 68ला आपल्याला दिसतं की द्रमुक सरकारने त्रिभाषा सूत्र स्वीकारण्यासाठी नकार दिला. तेव्हापासूनच हे सगळं आपल्याला पाहायला भेटतं की कोणत्याही सरकारने हे त्रिभाषा सूत्र स्वीकारलेलं नाही. तामिळनाडूमध्ये तिथे द्विभाषा सूत्रच स्वीकारलं गेलंय. अगदी ललिता यांचं, जयललिता यांचं सुद्धा सरकार होतं, त्यांनी सुद्धा विरोध केला नाही. आणि सध्या M.K. स्टॅलिन यांचं सरकार आहे ते तर अक्षरशः प्रखर विरोध करतात हिंदीला, हे आपल्याला दिसत आहे. त्यानंतर 2019 मध्ये तामिळनाडूमध्ये विरोध झालेला होता. कस्तुरीरंग जी समिती होती त्याच्यासाठी आपल्याला माहितीच आहे, त्यावरती विरोध झालेला आहे. हा विरोध मोठ्या प्रमाणात आपल्याला पाहायला मिळतोय. प्रखर विरोध चालला असतो हिंदीसाठी आणि त्यामुळे आपल्याला लादता येणार नाही. हे एक संघ राज्याच्या दृष्टिकोनातून एक महत्त्वाचं म्हणता येईल आपल्याला. त्यानंतर आपल्याला म्हणता येईल की त्रिभाषा सूत्राच्या विरोधाची कारणं काय आहेत, हा विरोध का होत आहे. पहिली गोष्ट तर एक आहे हिंदी लादण्याची भावना. त्याच्यावरती त्यांचा एक सांस्कृतिक हक्क आहे. ते कधीच मानत नाही की आम्ही हिंदी भाषिक आहोत, आम्ही द्रविड भाषिक आहोत असंच त्यांना वाटतं. ते द्रविडीनेच मानतात स्वतःला, द्रविड. ते हिंदी भाषिक मानत नाहीत. हा सगळा कळीचा मुद्दा आहे. मग मध्यंतरीचा एक मुद्दा आपल्याला पाहायला मिळत होता की ते संस्कृतला सुद्धा विरोध करतात, संस्कृत भाषेला सुद्धा विरोध करतात. ते म्हणतात की संस्कृत ही आमची भाषा नाही, संस्कृत भाषा आमची नाही. अगदी यासाठी सुद्धा ते विरोध होतो. इतका विरोध होतो की त्या आकाशवाणी, जो काही रेडिओला नाव दिलं गेलं होतं, त्या आकाशवाणी या संस्कृत शब्दाला सुद्धा विरोध त्यांचा झालेला होता. आणि त्या ज्या संस्कृत भाषा आकाशवाणी आहेत याला नाव बदलून त्या तामिळ भाषेमधलं एक नाव देण्यात आलेलं होतं. हे सुद्धा इतक्या प्रखर लेवलला त्यांचा यामध्ये वाद उफाळून येत असतो. नेहमी आपल्याला पाहायला मिळतं हिंदी आणि तामिळ हे आपल्याला यामध्ये भाषा दिसतो की द्रविडियन अपोजिशन टू हिंदी. त्यानंतर सांस्कृतिक प्रतिकार, प्रादेशिक भाषा आणि भाषिक ओळखीसाठी त्याचा धोका म्हणून ते म्हणतात की आमचं जर हिंदी भाषा लादली गेली तर आमच्या संस्कृतीवरती मोठ्या प्रमाणात आक्रमण केलं जाईल असं सुद्धा त्यांना वाटतं. त्यानंतर राजकीय तणाव हे आपल्याला एक आहे की बहुसंख्य जर तामिळ भाषेला जर सपोर्ट करत असतील तर ऑब्वियस आहे आणि साहजिक आहे की राज्याचं सरकार किंवा नेते किंवा राजकीय नेते सुद्धा त्या भाषेला प्रमोट करणार आणि त्याच भाषेच्या बाबत राजकारण होईल. हे सुद्धा आहे की भाषिक राजकारण सुद्धा होत आहे मोठ्या प्रमाणात. त्यानंतर आपल्याला दिसतं संसाधनांची कमतरता. यामध्ये त्यांना संसद इतका सारा पैसा खर्च करावा लागेल. नवीन एक भाषा जर हिंदी या ठिकाणी आणायची असेल तर मग पैसा सुद्धा खर्च करावा लागणार, याची त्यांना भीती आहे, हे आपल्याला वरून दिसतं. त्यानंतर अंमलबजावणीतील काही आव्हानं वगैरे आहेत. त्यामध्ये नवीन शिक्षक तयार करावे लागणार, ते इम्प्लिमेंटेशनसाठी मोठे अडचणी येणार, नवीन संसाधनं, नवीन साधनं आणावं लागतील, नवीन व्यवस्था तयार करायला लागेल. हे सगळं या ठिकाणी त्या कारणाने ते त्यांना कुठेतरी विरोध केला जातोय यावरून, हे आपल्याला. पण प्रमुख कारण जे आहे ते हिंदी लादण्याची भावना, त्यांची हे भीती आहे त्यांच्यामध्ये आणि सांस्कृतिक प्रतिकार, हे प्रमुख कारण यावरून आपल्याला दिसून येतात. त्यानंतर म्हणता येईल आपल्याला की एक हिंदी भाषेच्या संदर्भातली परत न्यूज आहे की किती लोक द्विभाषा बोलतात, किती % लोक त्रिभाषा बोलतात. या संदर्भातला एक डेटा आपल्याला 2011च्या सेन्ससवरून दिसून येतो. त्यामध्ये काय म्हटलं गेलंय, इंडियन एक्सप्रेसची जी बातमी होती, अमिड 3 लँग्वेज वॉर डेटा शोज ओनली 1/4 इंडियन आर मल्टी लँग्वेज. फक्त 1/4 लोकच मल्टी लँग्वेज आहे किंवा त्यामध्ये द्विभाषा बोलतात किंवा त्रिभाषा बोलतात. तो आपल्याला डेटा थोडा पाहता येणार आहे. कारण आगामी परीक्षांमध्ये त्यामध्ये आपल्याला म्हणू शकतो की प्रिलिम्सला किंवा मेन्सला यामध्ये ऑब्जेक्टिव्ह पॅटर्नमध्ये सुद्धा विचारण्याची शक्यता असेल. तेव्हा ऑब्जेक्टिव्ह पॅटर्न म्हणजे अगदी कंबाईनला वगैरे विचारण्याची शक्यता दाट असेल. त्यामध्ये आपल्याला बघितलं पाहिजे आपण 2011च्या जनगणनेनुसार 43.63 लोक यांनी सांगितलं की आम्हाला हिंदी ही जी आहे तर ती मातृभाषा आमची आहे. किती लोक हिंदी भाषा बोलतात तर 43.63%. म्हणजे अर्धे लोक सुद्धा बोलत नाहीत, म्हणजे 50% लोक सुद्धा हिंदी बोलत नाहीत. तरी सुद्धा हिंदी ही संबंध राज्यांवरती का लादली जाते, हा या ठिकाणी प्रश्न उपस्थित केला जातोय. त्यानंतर एक दिसतं आपल्याला की तामिळनाडू, केरला आणि आंध्र प्रदेश आणि कर्नाटक हे जे काही राज्य आहेत आणि त्यासोबत आणखी 12 राज्य, त्यामध्ये महाराष्ट्र सुद्धा म्हणता येईल आपल्याला, आणि यांच्यासोबत केंद्रशासित प्रदेश, यांच्यामध्ये विचारलं गेलं की किती लोक हिंदी भाषा बोलतात तर त्यामध्ये या राज्यांसहित 12 राज्य प्लस हे 4 राज्य म्हणतात की आम्ही हिंदी भाषा बोलतो. पण किती लोक तर फक्त 5% लोक म्हणतात की आम्ही हिंदी भाषा बोलतो.
म्हणजे 95% लोक हिंदी भाषा बोलत नाही हे आपण आपल्याला, किंवा हिंदी भाषा बोलत नाही याचा अर्थ हिंदी ही त्यांची मातृभाषा समजत नाही हे आपल्याला यावरून लक्षात येतं. तर यावरून आपल्याला काही डेटा महत्त्वाचा असेल की किती लोक द्विभाषिक आहेत आणि किती लोक त्रिभाषिक आहेत. 2001च्या जनगणनेनुसार हा खूप मोठा चेंज याच्यामध्ये होतो हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. 2001च्या जनगणनेनुसार काय आहे आणि 2011च्या जनगणनेनुसार काय आहे. तर यामध्ये द्विभाषिक लोक जे आहेत 2001च्या जनगणनेनुसार ते 24.79% लोक आहेत की जे द्विभाषा बोलतात 2001च्या जनगणनेनुसार. परंतु 2011च्या जनगणनेनुसार हे द्विभाषा असणाऱ्या लोकांचं प्रमाण वाढतं, ते प्रमाण येतं 26.2%. मग यामध्ये तामिळनाडू सुद्धा आला, कारण तामिळनाडूमध्ये द्विभाषा सूत्र आहे, ते द्विभाषेमध्ये दोनच भाषा वापरतात, इंग्लिश आणि तमिळ. मग अशाच प्रकारे महाराष्ट्राचं सुद्धा आपल्याला म्हणता येईल. त्यानंतर भाषिक, त्रिभाषिक कोण आहेत त्यामध्ये 2001ला त्रिभाषिक म्हणजे 3 भाषा बोलणारे लोक त्यामध्ये 8.51% होते आणि हे प्रमाण 2011ला कमी होतं, 7.1% वरती येतं. म्हणजे याचा अर्थ त्रिभाषिक लोक कमी झालेली आहेत 2011च्या जनगणनेनुसार. म्हणून त्रिभाषेचं सूत्र हे कुठेतरी बाजूला ठेवलं पाहिजे असं या सेन्ससवरून आपल्याला लक्षात येत आहे. म्हणून यावरती आपण काही चर्चा करायला पाहिजे किंवा त्यावरती काहीतरी धोरणात्मक निर्णय घेणं आपल्याला यावरती संयुक्तिक ठरणार आहे हे आपण सरकारने जाणून घेतलं पाहिजे. त्यामध्ये हे आपल्याला 2 गोष्टी फार महत्त्वाच्या असेल. यामध्ये हा डेटा 2001 आणि 2011च्या जनगणनेचा कम्पेअर करतोय भाषेच्या संदर्भामधला. यामध्ये आपल्याला दिसून येतं की बायलँग्युअल लोक स्टेट्स आणि ट्रायलँग्युअल स्टेट्स. बायलँग्युअल म्हणजे 2 भाषा बोलणारे आणि ट्रायलँग्युअल म्हणजे 3 भाषा बोलणारे. आता यावरून बघूया आपण की 2 भाषा बोलणारे कोणकोणते राज्य आहेत. आता इथे आपल्याला एक दिलेली आहे बायलँग्युअल पॉप्युलेशन दिलेली डेन्सिटी त्यांची बायलँग्युअल वाले की 70% बोलणारे बायलँग्युअल 2 भाषा बोलणारे 70% कोणकोणते स्टेट्स आहेत ते आपल्याला यावरून दिसून येतात की अगदी 70% वाले. परंतु इथे आता आपण महाराष्ट्राच्या बाबत बोलतो. 2 भाषा बोलणारे या ठिकाणी आहेत महाराष्ट्र आहे. त्यानंतर आपल्याला दिसून येतं तमिळनाडू सुद्धा आहे. तमिळनाडूमध्ये सुद्धा प्रमाण आहे. तमिळनाडूमध्ये 28.3% आहे 2 भाषा बोलणारे. महाराष्ट्रामध्ये आहे 51% वगैरे. त्याच्यानंतर आपल्याला दिसून येते इकडे 64% वगैरे. त्यानंतर आपल्याला हे जे काही हिंदी भाषिक आहेत, हिंदी भाषिकमध्ये द्विभाषा बोलणारे किती टक्के आहेत. फार कमीच प्रमाण आहे फक्त हिंदी भाषिक राज्यांमध्ये द्विभाषा बोलणारे फार कमी आहेत. इथे 3 भाषा बोलणारे लोक जास्त दिसतात आपल्याला हिंदी भाषिक या राज्यांमध्ये. त्यानंतर त्रिभाषा बोलणारे किती आहेत. त्रिभाषा बोलणारे फार कमी दिसून येतात आपल्याला त्रिभाषा बोलणारे. त्यामध्ये आपल्याला गोवा दिसून येईल, गोव्यामध्ये त्रिभाषा आहेत. त्याच्यानंतर इथे आपल्याला दिसून येतं 50% लोक त्रिभाषा बोलतात गोव्यामध्ये. त्याच्यानंतर छत्तीसगड वगैरे 28% वगैरे. त्यानंतर 30% वगैरे इकडे आपल्याला दिसून येतं नॉर्थ साईडला. त्यानंतर आपल्याला जम्मू काश्मीरमध्ये सुद्धा फार कमी प्रमाण दिसून येतं भाषेचं. मग आता तमिळनाडूच्या बाबत मुद्दा चाललाय म्हणून तमिळनाडूचं बघूया. तमिळनाडूमध्ये त्रिभाषा बोलणारे फक्त 3.39% लोक आहेत. 3.39% लोक हे त्रिभाषा बोलणारे आहेत. 3.39% लोक हे तमिळनाडूमध्ये आहे. तमिळनाडूमध्ये 3.39% लोक 3 भाषा बोलतात. मग याचाच अर्थ ते कसे काय त्या ठिकाणी 3 भाषा सूत्र स्वीकारतील हे यावरून आपल्याला लक्षात येऊ शकतं. त्यानंतर पुढे बघूया आपण या संदर्भात भारतीय संविधानामध्ये काय तरतूद करण्यात आलेली आहे. भारतीय संविधानामध्ये भाषेच्या संदर्भातली तरतूद करण्यात आली होती. मग याबद्दल आपण पूर्वीच बोललोय की जेव्हा टी कृष्णमाचार्य यांनी संविधान सभेमध्ये भाषेच्या संदर्भातले वाद उपस्थित केले त्यावेळी कोणतीही भाषा भारतावरती राष्ट्रभाषा म्हणून लादली जाणार नाही असा निर्णय घेतला गेला आणि पुढे एक आपली द्विभाषेच्या संदर्भातलं किंवा भाषेच्या संदर्भातलं एक धोरण जाहीर केलं गेलं किंवा त्यामध्ये काही निर्णय घेतले गेले. एक मॉडेल सुद्धा जाहीर केलं गेलं. ते मॉडेल होतं त्याच्यामध्ये मुंशी अय्यंगर मॉडेल स्वीकारलं गेलं आणि या मुंशी अय्यंगर मॉडेलमध्ये सांगण्यात आलं की त्यामध्ये की हिंदी आणि इंग्लिश ही फक्त 15 वर्षासाठी वगैरे स्वीकारण्यात यावी. 15 वर्ष आणि त्यानंतर त्यासाठी काही आयोग वगैरे नेमण्यात यावा आणि ते आयोग वगैरे त्याच्यानुसार निर्णय घेतला जाईल भाषेच्या संदर्भात. म्हणून याबाबत जर आपल्याकडे बघितलं तर अनुच्छेद
343 ते 351 पर्यंत राजभाषेच्या संदर्भात आपल्याला सांगण्यात आलं संघाची भाषा काय असेल, राज्याची भाषा काय असेल, न्यायव्यवस्थेची भाषा काय असेल आणि भाषेच्या प्रसाराच्या संदर्भात काय केलं पाहिजे हे आपल्याला दिशानिर्देश सुद्धा यामध्ये देण्यात आलेले आहेत. तर यामध्ये आपल्याला दिसून येतं प्रकरण 1 मध्ये भारतीय संघ राज्याची भाषा काय असेल, तर त्यामध्ये भाषा देवनागरी लिपीमध्ये असेल, देवनागरी लिपी हिंदी असेल संघ राज्याची भाषा हे या ठिकाणी सांगण्यात आलं. संघ राज्य शासकीय प्रयोजनासाठी वापरण्यात येणारं अंकाचं रूप कसं असणार, तर आंतरराष्ट्रीय रूप असेल, जे आपण इंग्लिशमध्ये लिहितो ते आंतरराष्ट्रीय रूप असणार. संविधानाच्या प्रारंभापासून 15 वर्षापर्यंत इंग्रजी भाषेचा वापर होईल, हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे. फक्त सांगितलं जात आहे अनुच्छेद 343 मध्ये की इंग्रजी भाषेचा वापर हा 15 वर्षापर्यंत केला जाईल, परंतु तो पुढे पुढे टू बी कंटिन्यू केला जातो आहे, हे आपल्याला यावरून लक्षात येतं. या 15 वर्षाच्या काळात राष्ट्रपतीच्या आदेशाद्वारे इंग्रजी भाषेबरोबरच हा 15 वर्षाचा कालावधी संपल्यानंतरही संसदीय कायद्याद्वारे इंग्रजी वापर चालू ठेवता येईल. मग यासाठी संसदेद्वारे कायदा पुढे पुढे केला जातो. 15 वर्षाचा आपल्याला दिसून येतो आणि यामध्ये संसद सध्या इंग्रजी भाषा वापरते आणि हिंदी भाषा वापरते. त्यामध्ये राज्यघटनेने संसदेमध्ये कामकाजासाठी हिंदी आणि इंग्रजी भाषेचा वापर घोषित केलेला आहे. भारतीय राज्यघटनेने 2 भाषा सांगितल्या हिंदी आणि इंग्रजीच्या बाबत, परंतु इंग्रजीच्या बाबत 15 वर्षांनी पुढे पुढे ढकललं जाईल असं त्यामध्ये सांगितलेलं दिसून येतं. मग त्यानंतर 344 मध्ये काय सांगण्यात आलं की भाषेसाठी संदर्भातला एक आयोग सुद्धा नेमण्यात यावा आणि हा आयोग पुढे नेमण्यात आलेला होता. मग याच्यासाठी राष्ट्रपती घटनेच्या प्रारंभापासून 5 वर्ष संपले की लगेचच एक आयोग त्या ठिकाणी नेमतील. अशा प्रारंभापासून 10 वर्ष संपताच आदेशाद्वारे आयोग घटित केला जाईल. यामध्ये त्यानुसारच राष्ट्रपतीद्वारे एक आयोग नेमण्यात आलेला होता. तो आयोग बघूया काय होता. राष्ट्रपतींनी नियुक्त केला. त्यामध्ये 1955 साली घटना लागू झाली 50 मध्ये. त्यानंतर 55 साली एक आयोग नेमण्यात आला. तो आयोगाचे अध्यक्ष होते BG खेर आणि त्या आयोगाची स्थापना करण्यात आली 1956 साली आणि यांनी एक रिपोर्ट दिला 1956लाच अहवाल सादर केला आणि या अहवालाला परत त्याची छाननी करण्यासाठी किंवा त्याचं परीक्षण करण्यासाठी म्हणून गोविंद वल्लभ यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती नेमण्यात आली 1957 साली. या अहवालाने यांनी परीक्षण केले या अहवालाचं. संसदेच्या राजभाषा कायदा या ठिकाणी करण्यात आला 1963 ला. मग संसदेचा काय राजभाषा असेल त्या संदर्भातला आयोग आपल्याला या ठिकाणी कायदा या ठिकाणी दिसून येतो 1963चा. मग यामध्ये संसदेतील कामकाज पार पाडण्यासाठी हिंदी भाषेप्रमाणेच इंग्रजी भाषेचा वापर चालू ठेवण्याची संमती सुद्धा या ठिकाणी देण्यात आलेली या राजभाषा कायदा 1963 मध्ये हे आपल्याला वरून दिसतं. त्यानंतर आपल्याला राज्याच्या भाषेच्या संदर्भात सांगण्यात आलं प्रादेशिक भाषेच्या संदर्भात सांगण्यात आलं 343, 346 आणि 347 या 3 अनुच्छेदांमध्ये आपल्याकडे सांगण्यात आलं 345, 346 आणि 347 मध्ये राज्यांच्या भाषेच्या संदर्भातलं. मग यामध्ये राज्याला काही अधिकार देण्यात आले भाषेच्या बाबत हे आपल्याला दिसून येतं. 345 मध्ये सांगण्यात आलं राज्याची भाषा राज्य विधिमंडळाला कायद्याद्वारे संबंधित राज्यामध्ये वापरण्यात आल्यास कोणत्याही एक अथवा अधिक भाषांचा तसे हिंदी किंवा इतर सरकारी भाषा म्हणून ते वापरू शकतात. मग महाराष्ट्रामध्ये वापरली जाते मराठीच्या बाबत आपल्याला दिसून येतं. त्यानंतर राज्याची राजभाषा म्हणून निवडताना ती भाषा घटनेच्या 8व्या अनुसूचीतलीच असली पाहिजे असंही नाही. मग गुजराती भाषा ही 8व्या किंवा असेलच असं नाही, तर त्यामुळे गुजराती भाषा सुद्धा त्याच्यामध्ये घेता येईल किंवा राजस्थानी भाषा सुद्धा घेता येईल हे आपल्याला याच्यावरून दिसून येतं की 8व्या अनुसूचीमध्ये असलेलीच भाषा असली पाहिजे असंही नाही. मग इंग्रजी ही त्याच्यामध्ये घेता येणार आहे आणि घेतली जाते, बऱ्याच राज्यांकडून घेतली गेलेली आहे. मग 346 मध्ये काय सांगण्यात आलं सरकारी कामकाजासाठी त्या वेळी प्राधिकृत केलेली भाषा ही राज्यामधील एखाद्या किंवा राज्य संघ राज्यावरील व्यवहाराची भाषा सुद्धा असू शकणार आहे. मग याच्यामध्ये सरकारी कामकाजासाठी कोणती भाषा याच्याबद्दल सांगण्यात आलं की ही भाषा राज्यांमधले जे काही व्यवहार असतील त्याच्याबाबत, त्यानंतर एखादे राज्य आणि संघ राज्य म्हणजे केंद्र आणि राज्य यांच्यामधले सुद्धा व्यवहाराची एखादी भाषा ती डिक्लेअर करता येणार ती 346 अंतर्गत आपल्याकडे सांगण्यात आली. मग परंतु 2 किंवा 2 पेक्षा अधिक राज्य हिंदी भाषेला जर त्याची व्यवहाराची राजभाषा म्हणून एकमताने त्यांनी ठरवलं तर ती भाषा सुद्धा व्यवहारासाठी वापरता येणार आहे. 2 किंवा 2 पेक्षा अधिक राज्यांनी मिळून जरी ठरवलं तरी. त्यानंतर 347 मध्ये सांगण्यात आलं राज्याच्या लोकसंख्येपैकी एखाद्या वर्गाकडून बोलल्या जाणाऱ्या भाषेविषयी विशेष तरतूद राष्ट्रपती करणार आहेत हे या ठिकाणी सांगण्यात आलं. राज्याच्या लोकसंख्येपैकी एखाद्या वर्गाकडून, एखादा जर छोटा, मग आपल्याकडे भाषिक सुद्धा त्यामध्ये
आपल्याला मूलभूत अधिकार आहे आपल्याला माहिती आहे। मग त्यामध्ये लोकसंख्येपैकी एखाद्या वर्गाकडून जरी बोलल्या जाणारी एखादी भाषा असेल तर त्याच्यासाठी सुद्धा राष्ट्रपती काही विशेष तरतूद करू शकणार आहेत 347 नुसार। त्यानंतर आपल्याला सर्वोच्च न्यायालयाची आपण भाषा सांगतो प्रकरण 3 मध्ये सर्वोच्च न्यायालय किंवा उच्च न्यायालयाची भाषा काय असेल किंवा इतर न्यायालयांची भाषा काय असेल। 348 ते 349 मध्ये त्यावेळी सांगण्यात आलं 348 मध्ये सांगण्यात आलं संसदेने कायदा किंवा तरतूद करेपर्यंत खालीलपैकी केवळ इंग्रजी भाषेच असतील। त्यामध्ये सर्वोच्च न्यायालय आणि प्रत्येक उच्च न्यायालयातील सर्व प्रकारचे कामकाज संसद तसेच राज्य विधिमंडळाला मांडण्यात आलेले सर्व विधेयक कायदे राष्ट्रपती किंवा राज्यपालांनी काढलेले अध्यादेश हे त्या कोणत्या भाषेमध्ये असणार त्याबद्दल सांगण्यात आलं। राज्यपाल राष्ट्रपतीच्या पूर्वसंमतीने उच्च न्यायालयाच्या कामकाजाची हिंदी भाषेचा किंवा राज्याच्या इतर कोणत्याही अधिकृत भाषेचा वापर करू शकतात, परंतु त्यासाठी आवश्यक असेल राष्ट्रपतींची पूर्वसंमती आणि असा करण्याचा अधिकार तो राष्ट्रपतींना असेल। त्यानंतर संसदेने सर्वोच्च न्यायालयात हिंदी भाषेच्या वापरासाठी कोणतीही तरतूद केली नाही। हे आपल्याला यावरून महत्त्वाचं असेल की संसदेने सर्वोच्च न्यायालयाला हिंदी भाषेचा वापर करण्यासंदर्भात कोणतीही तरतूद केलेली नाही, त्यामुळे सर्वोच्च न्यायालयात केवळ इंग्रजी भाषाच सुनावली जाते। मग यामध्ये सध्या काही ट्रान्सलेशनची वगैरे सुविधा उपलब्ध आहे, परंतु सर्वोच्च न्यायालय किंवा न्यायालयीनची इंग्रजी भाषा आहे ती थोडी वेगळ्या प्रकारची असते किंवा त्याच्यामध्ये कायदेशीर भाषा ती असते, त्यामुळे बरेचदा समजायला ते अवघड असते हे सुद्धा त्यावरून लक्षात येतं। म्हणून बरेच वर्षांनी काही बदल करण्याचं ठरलेलं होतं, परंतु कायदेच संपूर्ण इंग्रजीमध्ये असल्या कारणाने मग हे काही पुढे वाढवलं गेलेलं नाही किंवा पुढे नवीन भाषेमध्ये त्यामध्ये सुधारणा केली गेलेली नाही, परंतु आता ते केली जाईल कारण आता AI चा वगैरे काळ आलेला आहे, त्यामुळे सर्वांना ते सोयीस्कर ठरणार आहे। 349 मध्ये सांगण्यात की भाषेविषयक विविक्षित कायदे करण्याचा विशेष कार्यपद्धती यामध्ये सांगण्यात आले की कोणत्या पद्धतीने ते केलं पाहिजे का भाषेच्या संदर्भातली तरतूद। त्यानंतर आपल्याला दिसून येतं की विशेष निर्देश देण्यात आले अनुच्छेद आपला भाग प्रकरण 4 मध्ये वगैरे सांगण्यात आलं की विशेष निर्देश भाषेच्या संदर्भातले। 350 मध्ये तक्रार निवारणासाठीचे भाषे अभिवेदनाची भाषा काय असेल याच्याबद्दल ते सांगण्यात आलं। त्यानंतर 350A मध्ये प्राथमिक स्तरावर मातृभाषेतून शिक्षण दिलं गेलं पाहिजे, याबद्दल आपल्याकडे 7वी घटना दुसरी झाली ती 1956 ला। या घटना दुसरीनुसार भाषेच्या संदर्भात सांगण्यात आलं प्राथमिक स्तरावरचं जे शिक्षण आहे तर ते प्रादेशिक भाषेमधून किंवा मातृभाषेमधून दिलं पाहिजे असं या ठिकाणी सांगण्यात आलं। मग यासाठी प्रत्येक राज्य आणि राज्यातील स्थानिक प्राधिकारी भाषिक अल्पसंख्याक समाजातील मुलांना मातृभाषेतून प्राथमिक शिक्षण देण्याची सोय उपलब्ध करून देईल असं सुद्धा सांगण्यात आलं आणि यासाठी राष्ट्रपती आवश्यक आणि असे निर्देश देऊ शकतील असं हे सुद्धा या 7व्या घटना दुसरी 1956 नुसार सांगण्यात आले आणि त्यासाठीची आपल्याकडे जी अनुच्छेद आहे तो 350A आहे। त्यानंतर 350B मध्ये सांगण्यात आलं भाषिक अल्पसंख्याक समाजाकरता विशेष अधिकारी नेमला जाईल आणि त्यानंतर भाषिक अल्पसंख्याक समाजाकरता एक विशेष अधिकारी नेमणूक राष्ट्रपती करेल। त्यानंतर 351 मध्ये हिंदी भाषेच्या प्रसाराच्या संदर्भातले दिशानिर्देश यामध्ये देण्यात आलेले आहेत। ही एक यामध्ये महत्त्वाचं म्हणता येईल। ही आहे भारतीय संविधानामध्ये भाषेच्या संदर्भातली असलेली तरतूद। जो वाद आपल्याला संविधानकर्त्यांना सुद्धा माहिती होतं की भाषेच्या संदर्भातला वाद निर्माण होणार आणि तो वाद आता सुद्धा निर्माण झालाय आणि त्याच्यावरती कायमस्वरूपी तोडगा निघणं हा फार अवघड गोष्ट आपल्याला या ठिकाणी म्हणता येणार आहे आजची, परंतु यावरती तोडगा निघणं आवश्यक असेल हेच आपल्याला त्यावरती केंद्र सरकार आणि राज्य सरकार यांनी एका ठिकाणी बसून यावरती तोडगा काढणं आवश्यक ठरणार आहे आणि हेच संयुक्तिक ठरणार आहे एकतेसाठी आणि एकसंघ भारतासाठी। हेच आपल्याला या ठिकाणी निष्कर्ष म्हणता येणार आहे। या ठिकाणी थांबूया मित्रांनो, भेटूया आपण आपल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये। थँक्यू, धन्यवाद।